तत्सम जात म्हणा आणि टाका घालून झाल्या 350-400 जाती. तसं ज्याची कुणबी नोंद सापडली, मग मराठीचे पोटजात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? आमचे सगळे सोयरे, कारण त्या कुणबीचा आमचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, त्याचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं आहे किंवा व्यवसायावर दिलेलं आहे. ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिलेलं आहे. मी एकदा गिरीश महाजन साहेबाला, फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो, कारण म्हणून मी महत्वाची पत्रकार परिषद बोलवली. मला एकदा सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही. आता चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस. आम्ही त्यांना विचारलं, बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे, मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत, त्यांना आरक्षण आहे विदर्भात, आम्हाला कमवून नाही. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आम्ही काय वाटके आणतो का इकडं? आमच्याकडे काय समुद्र आहे काय? आमचा व्यवसाय शेतीचे निकष सगळे जुळत आहेत. त्यांचे आमचे रुटीबिटी व्यवहार आहे, परंपरा आहे, धर्माची आहे, संस्कृतीची आहे, रुटीबिटी व्यवहाराची आहे, सणावारांची, उत्सवाची, व्यवसायाची. आमचं त्यांचं सगळं साम्य आहे, तत्सम आहेत आम्ही. त्यांच्यासारखेच आहेत, तत्सम म्हणजे तसेच आहेत आम्ही. तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम. त्यांनी तोच नाही पण तसा. आपण सारखे दिसत नाहीत, मग त्याचा व्यवसाय ते म्हणले. बागवान म्हणले शेती करतो, बागायती करतो. माळी बी म्हणले बागायती करतो. लगेच माळीनी म्हणजे येवल्याचे त्या गचपाण्यानी त्यांनी लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती आहे, आम्ही शेती करतो. बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे. सत्य सांगायलो हा, घातले बागवान. का? व्यवसाय सारखा आहे ना. माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे, त्याचा बागायतीचे किंवा तो कष्ट करतो, उत्पन्न काढतो, याचा अर्थ हेच आहे आमच्या गावरान भाषेत. आणि मग मराठी काय करते? मराठी काय करते म्हणजे हे सत्य आहे. त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातली आतापर्यंत. आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती आहे. कुणबी आणि मराठी एक आहेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले, फक्त जात म्हणून नाही दिले, उदाहरण म्हणून दिले. ते यावलेलं पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला कळावं म्हणून. त्याच्यामुळं सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून घ्या, आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या, तत्सम म्हणून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे. लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर, हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या 100 रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून. ज्याची कुणबी नोंद निघाली